तेरे घर से तेरी पतंग उडाएंगे, तुतारी को मुतारी बनाएंगे. हे एवढं अवहेलनाकारक प्रेम तुम्हाला तुमच्या मुसलमान बंधू भगिनींकडून एवढ्या लवकर मिळावं, यालाच तर म्हणतात नियती. तुम्हीच बांधलेली सार्वजनिक मुतारी, तुमची तुतारी वाजवण्याची वेळ या मुसलमानांनी तुमच्यावर आणलीये. याला तुमचे कर्म कारणीभूत आहे, दुसरं काही नाही. मुंब्रा हे काय पाकिस्तानात आहे का, असा प्रश्न विचारावा लागेल. अशा पद्धतीने मुंब्र्यात जिहादी विचारांच्या, जिहादी प्रवृत्तीच्या मुसलमानांचा सुळसुळाट ज्यांच्या मेहरबानीवर झाला होता, ते जिवंत दीन अवलिया तुम्हाला आठवतात का? गुजरातची मुख्यमंत्री असताना मोदींना मारण्याची सुपारी निघाली होती. ती सुपारी वाजवायला निघालेली इशरत जहान यांच्यासारखी बिना हिजाब शेरनी ही मुंब्र्यात गेलीच. इशरत आणि तिच्या साथीदारांचा एन्काउंटर झाला. त्यानंतर जे सेक्युलर, लिबरल आणि सगळ्यात जास्त गळे काढून रडत होते, त्यात जितुद्दीन अवलिया सगळ्यात आघाडीवर होता. या महाशयांनी आपल्याकडच्या निधीतून, लोकवर्गणीतून या इशरत जहानच्या नावाने मुंब्र्यात चालवली जाणारी रुग्णवाहिका सुरू केली. बरं, गाझापट्टीत जरासा खुट्ट वाजले की तो दिनाचा मुहूर्त थंड करायला लागायचा. मग हा पट्टा अंगात शेवगाववाले टी शर्ट चढवून शेवाट्या खायला मुंब्र्याच्या रहीम जाच्याकडे हजर व्हायचा. मुंब्र्यात तिथली हिरव्या लसणीची शेती ही एवढी का बहरली, तर त्यांना मागच्या 2 दशकांपासून जितीन नावाचा माळी सापडला होता. तो व्यवस्थित मशागत करत होता. इथे रस्त्यावर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या कांद्याला कायदा दाखवला तर हे लोक ट्रॅफिक पोलिसांची गचांडी धरू लागले की हमारा नेता तो जितुद्दीन है. एक मराठी पोरग, किरकोळ पोरग, पण त्याच्या पण रांगेत कमी कपडे नव्हते. तो चक्क मुंब्र्यात एका फूटवाल्याला, मुसलमान फूटवाल्याला म्हणाला की मराठीत बात कर, महाराष्ट्र मी रस्ता आहे, तो मराठी आणायचाय. झालं, त्या बिचाऱ्याला त्या लसणीच्या कांद्याने पार बेजार करून टाकलं. तो प्रसंग आठवतोय का तुम्हाला? हे सगळं पाहिलं की प्रश्न पडायचा की मुंब्रा हे पाकिस्तानात आहे की काय. पण या प्रश्नाला उत्तर नसायचं, कारण तिथली डेमोग्राफिक. ठाण्याच्या कळवा, मुंब्रा, राबोडी या लसणीच्या शेतीला बहरू दिलं गेलं आणि जितेंद्र आव्हाडसारख्यांच्या आमदारकीची सोय लावली गेली. ती डेमोग्राफिक निव्वळ या मुंबईतल्या मुसलमानांच्या मतांवर. आपल्याला आमदार बनता येते या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेल्या आव्हाडांनी सेक्युलरिझमचा एवढा गांजा टाकला की विचारता सोय नाही. कोण मेले मी खेडवळ, हम जुडवा भाईवाला फॉर्म्युला आव्हाडांनी प्रत्येक मुसलमानसोबत वापरला. गळ्यात गळे घातले, त्यासाठी हिंदू धर्माला नावं ठेवली, लांगुल चालन नावाचा ग्रंथ लिहिला. हे सगळं करताना मुंबईतले काही लसूण लवांडे त्यांचे मित्र बनले. युनुस शेख हा जितुद्दीनांचा अगदी जवळचा मित्र. शरद पवार काकांची राष्ट्रवादीची आहे, ती मुंबईत वाढवताना याच युनुसची मदत घेत दिल्लीला होत असायची. अर्थात प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा असतातच, मग तो मुसलमान असला काय, हिंदू असला काय, सगळेच काय सतरंजी उचलायला राजकारणात येत नाहीत ना. युनुस चाचालाही मुंबईत आपला दबदबा असावा हे वाटत होतं. पण गोड बोले जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्याशी दोस्ती होती ना, त्यामुळे युनुस त्याच्या मागेच राहिला. जितेंद्र आव्हाड हा ठाण्यातून येऊन मुंब्र्याचं राजकारण करतोय आणि तेही आम्हा मुसलमानांच्या ओट्यावर, हे कुठेतरी इथल्या इच्छुकांना बोचत तर होतंच. या बोचऱ्या यादीत एक नाव युनुस चाचाचं देखील होतं. मुंब्रा येथून सहज जिंकून जाणाऱ्या या जितेंद्र आव्हाड यांना आपल्या वॉर्ड बँकेला टेंडर पाडू शकणाऱ्या लोकांची नावं ठाऊक होती. म्हणून वरवर गोड बोलून त्यांनी आपल्याला जे डोईजड होतील असं वाटणाऱ्या जे तो युनुस, त्याचाच ह्या नात्यातला, ते युनुसच्या त्याचं खच्चीकरण करायला सुरुवात केलीच होती की चाचाला याची भनक लागली. त्याचा भडकला, प्रचंड भडकला. बघा तर बाबांनी जगाला काय मेरी नसती जरी दिली भेट, पण हे कोण कोण आहेत ना भाई, पण उबाळे आहेत ना भाई. त्याच्या चक्क शिव्या घालत होता. पण जे तो दिनाला त्याला बाबापुता करून हातपाय जोडून समजवावं लागत होतं, कारण हा युनुस शेख खरंच त्या कम्युनिटीमध्ये, त्यांच्या कम्युनिटीमध्ये वजन राखून होता. आता प्रचारपत्रकावर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष असलेल्या युनुस शेख यांचा फोटोच नव्हता. हा फक्त एवढाच विषय नव्हता, तर आपले पाय कापले जात आहेत हे युनुस चाचाने ओळखलं होतं. त्याने त्या दिवसापासून जिद्दीने फिल्डिंग लावली होती. अर्थात हे आव्हाडांना देखील माहीत होतं. आता युनुस चाचाची त्याची लेक सहर, जी आजकाल कैसे हराया वाल्या रील्समुळे सोशल मीडियावर सेन्सेशन बनलीये, ती खरं तर आधीपासूनच सोशल मीडियावर, इंस्टाग्राम, टिकटॉक होतं तेव्हा टिकटॉक, अशा सगळ्या प्लॅटफॉर्मवर बऱ्यापैकी प्रसिद्ध होती. ज्या त्या विजयी सभेत डोक्यावर पदर घेऊन असलम दिल्लीला इन्शाअल्लाह वगैरे वगैरे बोलत होती ना. स्पर्धा नसली की 10 ते 15 क्या कहने, माझ्या आईला बघून झालंय सगळं. असो, आम्ही हिंदू आमच्या लेकीबाळी असा दुटप्पीपणा पडद्यात ठेवण्याच्या फंदात पडत नाही, कारण स्वातंत्र्य हे कागदावर आणि नुसतं बोलण्यासाठी नसतं, तर ते आचरणात आणावं लागतं. तर ज्या मुंबईतल्या अनेक रशीदियांना, विचारांना, रहीम मुलांना ज्या तुतारी म्हणजे खरं तर आधी घड्याळाने राजकारणातली चांगली वाईट वेळ दाखवली, ते 1990च्या आत्ताच्या कुत्रीला थेट मुंबईच्या मुतारीत का टाकायला निघालेत हे लोक, हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे. और ये वही आवाम है जिसने मेरे बोलने के पेक्षा तेरी तुतारी की मुतारी बना दी. इथून राजकारणावर आणि इंडस्ट्रीवर एवढी खालच्या थराला जाऊन केलेली टीका आपण पाहिली.
पण हे एवढं अधपतन का, याचा कुणी विचार केला आहे का? मोर्चाला आता त्यांच्या कंपन्यांचा हक्काचा लोकप्रतिनिधी हवा होता, त्यासाठी सुरुवात ही महानगरपालिका निवडणुकीतच होणार होती. मग आव्हाडांच्या एनसीबीने रहीम जाचा, युनुसच्या रशीद अशा अनेकांना तिकीट देऊन जिंकून आणणं भाग होतं. पण एनसीपी पक्ष यासाठी तयार असला तरी जितेंद्र आव्हाडांना या त्यांच्या भवितव्याची चिंता सतावत होती. युनुस शेख स्वतः किंवा तो ज्या तरुणासाठी तिकीट मागतोय त्या जर दिल्या तर तो एवढा सक्षम आहे की त्या सगळ्या उमेदवारांना तो सहज निवडून आणू शकतो. त्याच्या मागे 8-10 मुसलमान नगरसेवक उभे राहू शकतात. आणि हे असे उभे राहिले म्हणजे युनुस चाचाचे अशा पद्धतीने जर राजकीय वर्चस्व वाढलं तर तो पुढच्या टर्मला मुंब्राच्या आमदारकीला हात घालणार. हेच ते कारण होतं की आव्हाडांनी शेवटच्या लोकांना तिकीट नाकारले. माझ्या हातात काहीच नाही, मेरे पास निधी नाहीये असं सांगून ते मोकळे झाले. पण जो पक्ष अजितदादांनी संपवलाय, आता तर केवळ एक गट म्हणून उरलाय, त्या गटाच्या तिकीट देताना आव्हाड एवढी खळखळ का करत होते? युनुस चाचाने जर 5-6 नगरसेवक निवडून आणले असते तर 2019चा आकडा वाढला असता. पण आव्हाडांनी स्वार्थीपणाने हे होऊ दिलं नाही. युनुस चाचाची ही लेक समीर शेख, तिला राजकारणात आणलं. बापानं पण तिला प्रोत्साहन दिलं ते तिच्या जिद्दीने. चाचाने म्हणजे काकाने. पण हा काका जेव्हा त्याच्या आमदारकीला भीत निर्माण झाली तेव्हा पलटला की एनसीपी जवळ करत नाहीये हे पाहिल्यावर युनुस चाचा गेले थेट MIMकडे. एनसीपी होते तोवर यांचा सेक्युलर समाजवादी जो होता तो जोरात होता. आता यांना मजलिस, आवाम, जमियत, अलम दिल्लीला, इन्शाअल्लाह वगैरे सगळं आठवत गेलं. भरपूर होणारे केस हे हिजाब खाली चढवले गेले. फिल्टर लावून गोरी गोमटी घरी बनलेली सहर थेट मजनूई समस्या बनली. शेरनी इस्लाम की, शेरनी हिजाब की, नि शेरनी इस्लाम की. आणि मग काय झालं? मग ते कैसे हराया बाहेर आलं. भविष्यात MIM हा मुस्लिम लीगचा ऑप्शन मानून चला, कारण आज हा पक्ष भले कुठे डीम बनवून कोणाला तरी जिंकत आलाय तरी भस्मासूर हा भस्मासूर असतो. तो माजला की स्वतःच्या रचणाऱ्या त्याच्या डोक्यावरही हात ठेवायला मागे पुढे पाहत नाही. एवढं लक्षात ठेवा. MIMची मानसिकता आणि मुसलमानांची मानसिकता यात काहीच अंतर नाहीये. त्यामुळे ज्यांनी मुंब्र्यात जितेंद्र आव्हाडांना आव्हाड असा म्हणून डोक्यावर बसवलं तेच लोक त्यांना जितूजे म्हणजे छोटा जितेंद्र वगैरे बोलू लागलेत. शरद पवारांचा घड्याळ हातावर बांधून जे लोक इतके दिवस त्यांची तुतारी वाजवत होते ना, तेच आता या मंडळींना आमदार निधीतून बांधलेल्या मुतारीत फेकून द्यायला निघालेत. तुतारी की मुतारी बनाएंगे असं आव्हान त्यांनी आव्हाडांना दिलंय. आपल्या आमदारकीला संपवणारा धोका टाळायला गेलेल्या आव्हाडांनी MIMला मुंब्र्यात खातं उघडून देत एक मोठा धोका स्वीकारलाय स्वतः, आणि तो उभा केलाय महाराष्ट्राच्या राजकारणात, जो भविष्यात त्यांना विधानभवनाच्या दारा देखील पाहू देणार नाही हे निश्चित आहे. आव्हाडांना आता कळलं असेल, वळणाचं पाणी या वळणावरच जाणार. आव्हाडांना आता ती इशरत जहान देखील आठवली असणार, गाझापट्टीतील पानपट्टी देखील आठवली असणार. ते कधीतरी सुपारी, हरिभक्त, इलायची पण आठवलं असेल. रमजानच्या शेवटच्या आणि मुसलमानांच्या लांगुल चालन गोळीबार खेळताना फुटलेल्या गोट्या सगळेच आठवत असेल. अनंता कर्माचे देखील आठवत असेल, कारण त्याला ज्या आमदारकीच्या मंत्रपदाच्या जोरावर उचलून आणून हकनाक मारलं होतं ते मंत्रिपद तर गेलं, पण नजीब मुल्लाच्या वावटळीत जपलेली आमदारकी मात्र 2दा फेकून दिली. आधीच जाणार, कारण युनुस चाचांनी आणि त्याच्या लेकीने ऐलान केलंय, तुतारी की मुतारी बनाएंगे. आव्हाड याला म्हणतात कर्माची फळं. सनातन हिंदू धर्माला जमेल तिथे आडवं जात, जमेल तसं हिंदू बनवणाऱ्या तुमच्यासारख्या सो कॉल्ड अभ्यासकांनी नको ते शोध लावलेले आठवतात की आम्हाला? शिवाजी महाराज जे होते, अफजल खान होता, औरंगजेब होता म्हणून शिवाजी महाराजांना लोक ओळखत होते, अशी मुक्ताफळं उधळली. नारळाच्या नशिबी ना घरका ना घाटका व्हायची वेळ येणारच होती, पण ती इतक्या लवकर यावी आणि तेरे घरसे तेरी पतंग उडवून घे, तुतारी की मुतारी बनाएंगे, छोटा जितेंद्र, हे एवढं अवहेलनाकारक प्रेम तुम्हाला तुमच्या मुसलमान बंधू भगिनींकडून एवढ्या लवकर मिळावं, यालाच तर म्हणतात नियती. तुम्हीच बांधलेली सार्वजनिक मुतारी, तुमची तुतारी वाजवण्याची वेळ या मुसलमानांनी तुमच्यावर आणलीये. याला तुमचे कर्म कारणीभूत आहे, दुसरं काही नाही. आव्हाड सुधरा, अजून वेळ गेलेली नाहीये. धन्यवाद. नमस्कार.